नमस्कार. मी भगवान दातार. हिरो ते व्हिलन असा राजकारणात कोणी प्रवास केला असेल तर तो पश्चिम बंगालच्या सध्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी. एखाद्या व्यक्तीचा नावाचा आणि तिच्या स्वभावाचा, व्यक्तिमत्वाचा अर्थार्थी काहीही संबंध नाही असं कोणाचं उदाहरण द्यायचं असेल तर ते सुद्धा ममतांचंच द्यावं लागेल. नावात ममता, पण त्यांच्या वागणुकीमध्ये सध्या ती कुठेही आढळत नाही. कदाचित सगळं आयुष्य सतत संघर्षामध्ये गेल्यामुळे त्यांचा स्वभाव हा असा थोडासा आक्रस्ताळी किंवा थोडासा सतत संघर्ष करणारा असा बनला असावा. खरं तर ममता एकेकाळी फार मोठे हिरो होत्या. आत्ताचा संघर्ष हाच त्यावेळी त्यांचा ॲसेट होता. कोलकात्याच्या एका गरीब ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला 1955 साली. त्यांना 6 भाऊ आणि त्यांच्यामध्ये ह्या एकट्या एकुलत्या एक ममता. वडील लवकर वारले आणि त्यामुळे साहजिकच त्यांचा प्रवास हा संघर्षातून, आर्थिक अडचणीतून सुरू झाला. पण त्या राजकारणात गेल्या. युवक काँग्रेसमधून त्या चळवळीमध्ये उतरल्या आणि 1984 साली सर्वात प्रथम त्या खासदार म्हणून निवडून आल्या. त्यासुद्धा सर्वात लहान खासदार म्हणून. आणि त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते सोमनाथ चटर्जी यांचा त्यावेळेस पराभव केला. साहजिकच देशाच्या राजकारणात त्या एक तरुण, तडफदार, संघर्षशील महिला कार्यकर्ती म्हणून तळपायला लागल्या. काँग्रेसमध्ये त्यांनी वेगवेगळी पदं भूषवली, पण नंतर त्या NDAमध्ये गेल्या. 97 साली त्या अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये रेल्वे मंत्री होत्या. आश्चर्य असं की एकदा वाजपेयी कलकत्त्यामध्ये गेले असताना ते ममतांच्या घरी गेले होते. ममतांचं घर होतं छोटंसं 2 खोल्यांचं. वाजपेयी त्यावेळेस गेले, त्यावेळेस त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांना बसायला खुर्च्या पण नव्हत्या. ममता दिदींनी शेजारच्या घरातनं खुर्च्या आणून ठेवल्या आणि मग बरोबरचे कार्यकर्ते तिथं बसले. एक असं सांगतात की वाजपेयींनी ममताच्या आईला त्यावेळेस असं गमतीने म्हटलं होतं की आपकी ये बच्ची मुझे बहुत सताती है. तर असं हे व्यक्तिमत्व. त्या काळामध्ये रेल्वे मंत्री म्हणून त्यांनी पश्चिम बंगालमध्ये अनेक योजना आणल्या. केंद्रीय मंत्री झाल्यावरसुद्धा एक पायात निळी स्लीपर आणि निळ्या काठाची पांढरी खादीची साधी साडी ही वेशभूषा त्यांनी कायम ठेवली होती. आपलं चित्र हे गरीब परिवारातून आलेली स्त्री, गरिबांचा कळवळा असलेली स्त्री असं ठेवण्यामध्ये चतुर ममता यशस्वी झाल्या होत्या. पण या ममता खरंच गरीब होत्या का? काही गोष्टी हळूहळू बाहेर यायला लागल्या आणि त्यांच्या गरिबीचं नाटक थोडंसं उघड झालं. ममता दिदी तशा कवी आणि चित्रकार. त्यांनी चित्र काढून विकली आणि म्हणे त्याचे 9 कोटी रुपये त्यांना मिळाले. आता 9 कोटी रुपयांची चित्र ज्या व्यक्तीची विकली जातात, तिला स्लीपर आणि साधी पांढरी साडी घालून फिरायची वेळ का यावी? का यात काही राजकीय बनाव होता? ममता दिदी कविता करतात. त्यांनी दुर्गेवर केलेली मा गो तुम्ही सर्व जननी ही श्रेया घोषाल यांनी गायलेली कविता खूप लोकप्रिय आहे. त्यांच्या अनेक कविता दुर्गा मातेवर आहेत. पण याच ममता कायम बंगालमध्ये दुर्गापूजेला विरोध करत आलेल्या आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रत्येक दुर्गापूजेच्या वेळेस पश्चिम बंगालमध्ये दंगली घडलेल्या आहेत. या ममतांचा आणखी एक गुण त्यावेळेस समोर आला. त्या आपल्या नावापुढे 84पर्यंत डॉक्टर लावत होत्या. त्या डॉक्टरेट होत्या. त्या सांगायच्या मी डॉक्टरेट आहे. ही डॉक्टरेट त्यांनी कुठून मिळवली होती? तर युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट जॉर्जिया या विद्यापीठातून. आता काही जणांनी शोध घेतला आणि ही युनिव्हर्सिटीज अस्तित्वात नाही हे उघड झालं. तेव्हापासून ममता दिदींनी डॉक्टरेट लावणं सोडून दिलं. आता याला साधा सरळ स्वभाव म्हणायचं की राजकारणातली चालबाजी म्हणायची? अशा या ममता NDAशी त्यांचे वाद झाले आणि शवपेटीतील भ्रष्टाचाराचं निमित्त करून त्या NDAतून बाहेर पडल्या. पण ममताचा
एक गुण मात्र मानला पाहिजे, तो म्हणजे मार्क्सवाद्यांशी त्यांनी उभा संघर्ष मांडला. पश्चिम बंगालमध्ये 30 वर्ष सत्तेवर असलेल्या मार्क्सवाद्यांना त्यांनी अक्षरशः उलथून फेकून दिलं. या काळामध्ये त्यांच्यावर मार्क्सवाद्यांनी जीवघेणा हल्ला केला, त्या थोडक्यात बचावल्या, पण तितक्याच जोमाने त्यांनी चळवळ उभी केली. मार्क्सवाद्यांना सळो की पळो केलं आणि 11 त्या पूर्ण बहुमत मिळवून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. इथपर्यंतचा प्रवास हा एखाद्या हिरोलाही लाजवेल असा होता. पण अचानकपणे पश्चिम बंगालमधली बदलती डेमोग्राफी त्यांच्या लक्षात आली आणि आता मुस्लिम अनुनय केल्याशिवाय आपल्याला यापुढे सत्तेच्या सोपानावर चढता येणार नाही किंवा सत्तेवर कायम राहता येणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं असावं. आणि तिथूनच ममतांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू हळूहळू प्रकर्षाने आणि अधिक चिवटपणे समोर यायला लागली. मग प्रत्येक गोष्टींना हिंदूंना डावलणं, प्रत्येक गोष्टीत हिंदूंना विरोध हे सुरू झालं. एकेकाळी संघर्षाची वाटचाल करणाऱ्या ममतांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालचं चित्र कसं निर्माण झालं, तर तिथं औद्योगिक विकासाला त्यांनी प्रचंड विरोध केला. नव्याने येणाऱ्या कारखान्यांना त्यांनी पळवून लावलं. त्यांच्याच कारकिर्दीमध्ये शारदा चिट फंड प्रचंड गाजला. या घोटाळ्यामध्ये त्यांचे जवळचे सहकारी, त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री सहभागी असल्याचं निष्पन्न झालं. त्यांच्याच कारकिर्दीमध्ये काही दिवसांपूर्वी संदेश खालीसारखी घटना घडली. पश्चिम बंगालमधली नौखाली आपल्याला माहिती आहे. नौखालीतलं वातावरण असं केलं होतं तसंच संदेश खालीमध्ये प्रत्ययाला आलं. तिथला ममतांचा सहकारी, गुंड म्हणून ओळखला जाणारा शहाजान शेख या संदेश खालीमधल्या अत्याचाराच्या मागे होता. लोकांनी संघर्ष केला, त्याच्याविरुद्ध निदर्शनं केली, पण तो पोलिसांनी आणि न्यायालयाने आदेश देऊनही सापडू शकला नाही. 55 दिवस तो फरार राहिला. कुठे लपला होता कोणास ठाऊक. शेवटी कोर्टाने फारच कडक भूमिका घेतल्यामुळे तो कोर्टात हजर झाला. संदेश खालीमुळे पश्चिम बंगालचं नाव सगळ्या जगात गाजलं वाईट अर्थाने. संदेश खाली हे एक छोटंसं गाव, पण त्यांनी पश्चिम बंगालची फार मोठी बदनामी केली. अगदी परवाचं RG कार मेडिकल हॉस्पिटलमधल्या एका बलात्काराचं प्रकरण घ्या. एका 24 वर्षीय तरुण डॉक्टर महिलेवर तिथल्या एका नराधमाने बलात्कार केला, पण पश्चिम बंगालचे पोलीस मात्र पूर्णपणे त्या बलात्कारी व्यक्तीला संरक्षण देण्याच्याच दृष्टीने पावलं टाकत होते. ममतांच्या पाठिंब्याशिवाय हे कसं घडू शकेल? प्रत्येक निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झालेला आहे. म्हणजे देशात सगळीकडे निवडणुका शांतपणे पार पडत असतानासुद्धा पश्चिम बंगालमध्ये मात्र सदैव हिंसाचार. आणि आता परवाचं मुर्शिदाबाद दंगलीचं प्रकरण तर अगदी ताजं आहे. वक्फ बोर्डाचं निमित्त झालं, त्याची निदर्शनं करायची ठरली आणि मुर्शिदाबादमध्ये दंगली पेटल्या. इतक्या की घरात घुसून हिंदूंची हत्या तिथल्या गुंडांनी केली. त्यामध्ये काही जणांना अटकही झाली. पण या गुंडांची दहशत एवढी प्रचंड होती की मुर्शिदाबादमधल्या अनेक हिंदूंनी गाव सोडून पलायन केलं. नदी ओलांडून ते मालदा या गावामध्ये आले. हे मालदा गाव अब्दुल गनी खान चौधरींचं, काँग्रेसचे अब्दुल गनी खान चौधरी पूर्वी तिथून निवडून येत असत. मी 77 साली पश्चिम बंगालचा दौरा केला होता तिथल्या निवडणुका कव्हर करण्यासाठी. त्यावेळेस मी कलकत्त्याहून मालदाला गेलो होतो आणि त्यामुळे मालदातलं वातावरण मला माहिती आहे. आता सध्या हे पळून आलेले हिंदू लोक त्या मालदामध्ये आश्रय घेत आहेत. तरी पण ममतांवर याचा काहीही परिणाम नाही. वक्फचा कायदा संसदेने मान्य करो, राष्ट्रपतींनी त्याच्यावर शिक्कामोर्तब करो, पण मी तो मानणार नाही अशी जाहीर भूमिका त्यांनी आता घेतलेली आहे. संसदेने संमत केलेला कायदा, राष्ट्रपतींनी मंजूर केलेला कायदा एखादा राज्याचा मुख्यमंत्री धुडकावून लावू शकतो का? हा एक घटनात्मक प्रश्न त्यातून निर्माण झालेला आहे. वक्फचं बाजू घेताना, म्हणजे वक्फचा कायद्याला विरोध करताना राज्यातलं मुस्लिम लोकांची बहुसंख्या हीच ममतांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळे त्यांनी या वक्फच्या संदर्भात फक्त मुस्लिमांची
तिथल्या मुल्ला मौलवींची एक जाहीर सभा घेतली. त्यामध्ये मुर्शिदाबादमधल्या दंगलीबद्दल, तिथे झालेल्या जाळपोळीबद्दल, तिथे हिंदूंवर झालेल्या अत्याचाराबद्दल एक शब्दही त्या बोलल्या नाहीत. ममतांनी त्यांची ही इमेज अशाच पद्धतीची हिंदू विरोधी बनवलेली आहे. आता प्रश्न असा पडतो की गेल्या काही वर्षात पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे अशी मागणी अनेक वेळा झाली. अनेक प्रसंग असे घडले की मोदींनी काहीतरी करायला पाहिजे असं लोक नेहमी म्हणायला लागले. एवढं सगळं घडतं आहे पण मोदी काही का करत नाहीत असे प्रश्न निर्माण व्हायला लागले. पण मित्रांनो, मोदींची एक विशेष स्टाईल सगळ्यांच्या लक्षात आली असेल. ज्याला कोणाला धडा शिकवायचा त्याला तो अशा पद्धतीने शिकवायचा की त्याला व्हिक्टीम कार्डसुद्धा खेळता येऊ नये, असं मोदींचं एक वेगळंच धोरण आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये अत्याचाराची परिसीमा होत असतानासुद्धा एक प्रकारे मोदी त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक पावलागणिक, प्रत्येक दिवसागणिक ममता जास्तीत जास्त अप्रिय कशा होतील याची वाट मोदी कदाचित बघत असावेत. आणि या अप्रियतेने कळस गाठला म्हणजे निवडणुकांमध्ये आपोआपच ममतांना धडा शिकवला जाईल आणि लोकांच्या तर्फेच ममतांना शिक्षा होईल अशी पावलं कदाचित मोदी टाकत असावेत. मोदींचं हे धोरण सहसा कोणाला कळत नाही. केजरीवालांचं तुमच्यासमोर उदाहरण आहे. मोदींनी शेवटचा तडाखा मारला की समोरच्याला मान वर करायचं सुद्धा त्राण राहत नाही. केजरीवालांचं असंच झालं ना. ममतासुद्धा त्याच वाटेवर आहेत.